हलवाईकडे मिळणारे झगमगते लाडू दिसायला भारीच असतात, पण तेच आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. ना खूप वेळ ना जास्त मेहनत, पण चव मात्र एकदम जबरदस्त लागते. तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मोतीचूरचे लाडू. बाजारामध्ये बुंदी बनवण्यासाठी स्पेशल झारा असतो. तो झारा जर तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही. आपण आज झारा न वापरता सुद्धा ही बुंदी बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेहमीप्रमाणेच रेसिपी साधी, सोपी आणि सिंपल आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला सर्वात आधी लागणार आहे बेसन पीठ. तर बेसन पीठ मी 1 कप घेतलेलं आहे. तर ते बेसन आपल्याला चाळूनच वापरायचं आहे, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि बुंदी स्मूथ बनते. 1 कप बेसन पिठासाठी आपल्याला 1 कप पाणी लागणार आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला मध्यम पातळच ठेवायचं आहे, खूप घट्ट किंवा खूप पातळ नको. जर बुंदी गोलसर हवी असेल तर त्याचं बॅटर एकदम परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे. तर त्याचं बॅटर कसं हवं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. त्या अगोदर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे सर्व गुठळ्या त्याच्यामधल्या मी फोडून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता झाकण ठेवून आपल्याला हे साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल किंवा तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर मी इथे तेल घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. खास बुंदी झारा नसेल तर काळजी करू नका. मी इथे पायपिंग बॅग वापरते. तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी वापरली तरी सुद्धा चालेल. बघा, शेवटी गरज ही शोधाची जननी असतेच ना. तर पायपिंग बॅगच्या टोकाला छोटंसं छिद्र पाडायचं आहे. नंतर गरम तेलात आपण याची बुंदी सोडणार आहोत. तर अगदी मस्तपैकी छान अशी गोल गोल याची बुंदी पडते. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. तर त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे. तर बॅटर ओतण्या अगोदर सर्व मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण बेसन पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर बनवायचं आहे, म्हणजे बुंदी एकदम छान अशी हलवाईसारखी गोल गोल पडते. पायपिंग बॅगमुळे बुंदी थेट तेलात नीट गळते आणि डागही पडत नाहीत, म्हणजे एकदम झटपट आणि स्वच्छ पद्धत आहे ही. सर्व बॅटर ओतल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला त्याची गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे हाताला छान ग्रीप बसते. आता कात्रीने पायपिंग बॅगचा आपण टोक पाडून घेऊया. तर बघू शकता बुंदी किती छान अशी एकदम गोल गोल पडत आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे. अगदी मोठा कट न पाडता हलकासा आपल्याला थोडासा कट त्याला देऊन घ्यायचा आहे फक्त. तर इथे छान असं तेल सुद्धा तापलेलं आहे. बघू शकता किती छान अशी बुंदी गोल गोल झालेली आहे. तेल सुद्धा छान तापलेलं आहे. तेल मध्यम गरम असावं. खूप गरम केलं तर बुंदी कुरकुरीत होते आणि मऊसर लाडू होत नाहीत. तर मग बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला एकदम राऊंड किंवा तुम्ही हवं त्या पद्धतीने फक्त त्यामध्ये असं पायपिंग बॅग धरून जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एकदम पटापट आपल्याला सर्व बुंदी पाडून घ्यायची आहे. तर खूप सोपी आणि सिंपल ट्रिक आहे ही. ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर छान असा कलर आलेला आहे. एकदम कुरकुरीत अशी बुंदी तयार झालेली आहे, बघू शकता. तर आपण ही आता ताटामध्येच आपल्याला सर्व बुंदी काढून घ्यायची आहे आणि परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला सर्व बुंदी पाडून घ्यायची आहे. अगदी काही मिनिटांमध्येच सर्व बुंदी पाडून तयार होते. तर इथे सर्व बुंदी तळून झालेली आहे, एकदम कुरकुरीत आणि बघू शकता किती छान बारीक झालेली आहे. तर ह्या पद्धतीने खूप छान अशी बुंदी पाडून तयार होते. तर आता आपण ही सर्व बुंदी एकदम थंड करून घ्यायची आहे.
आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून एकदम पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. फक्त मिक्सर चालू बंद करतच आपल्याला 1-2 वेळेस हे फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान आपण फक्त फोडून घेतलेली आहे. एकदम बारीक बुंदी तयार झालेली आहे. म्हणजे लाडवांमध्ये खूप छान असं टेक्स्चर येतं याचं. तर बघा किती छान बारीक बुंदी झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने सर्व बुंदी आता मी करून घेते. तर सर्व बुंदी मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेतलेली आहे. फक्त 1-2 वेळेसच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही. लाडू बनवण्यासाठी आपण आता पाक बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे 1 कप साखर घेतली आहे आणि 1 कप पाणी घेतलं आहे. तर एका कपाला काहीतरी थोडंसं पाणी फक्त मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि बाकीचं सर्व पाणी त्याच्यामध्ये यूज केलं आहे. तर यासाठी आपल्याला पाक कसा लागतो, तर पाक आपल्याला 1 तार किंवा 2 तारी बनवायचं नाही. फक्त आपल्याला याची उकळी आणून घ्यायची आहे. तर अगदी छान अशी उकळी आपल्याला आणायची आहे. तर यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे. तुम्ही नाही टाकला तरी सुद्धा चालेल. फूड कलर टाकणं एकदम ऑप्शनल आहे. तर बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे आणि हा पाक आपला तयार झालेला आहे. जर तुम्हाला अगदी डायरेक्ट जर पाकामध्ये तुम्ही पूर्ण बुंदी टाकून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा जी मी ह्या पद्धतीने टाकत आहे, थोडा थोडा पाक त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि सर्व बुंदी एकजीव करून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे पूर्ण पाक त्या बुंदीमध्ये मुरला जातो. तर या मिश्रणामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. मी तूप टाकलेलं आहे, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली होती, त्यामुळे मी इथे दाखवू शकले नाही. तर तुपामुळे खूप छान टेस्ट येते. तर बघू शकता किती छान बारीक आपली बुंदी तयार झाली आहे आणि किती छान असं मिश्रण दिसत आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जे हलवाईसारखे आपल्याला लाडू दिसतात, तर त्यामध्ये मगज बी वापरतात. तर मी इथे मगज बी टाकणार आहे. तुम्ही याच्यामध्ये काजू किंवा बाकीचे ड्रायफ्रुट्स टाकले तरी सुद्धा चालेल. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघू शकता किती छान टेक्स्चर आलं आहे. तर आहे ना सोपी रेसिपी. जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सबस्क्राईब करणं अगदी निःशुल्क आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करू शकता. किती छान लाडू तयार होतात अगदी काही सेकंदांमध्ये. अगदी हलक्या हाताने आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे. खूप जास्त प्रेस न करता अगदी हलक्या हाताने लाडू आपल्याला बनवायचे आहे. बघा, अशा पद्धतीने अगदी झटपट आणि घरच्या घरी तयार झाले मऊसर आणि खुसखुशीत मोतीचूर लाडू. मेहनत फार नाही, पण चव मात्र हलवायलाही मागे टाकेल अशी. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.